तर आजच होता तो सोन्याचा दिवस जेव्हा मला पाहुणं बघायला आलं होतं. तर रामकृष्ण हरी मंडळी, तर सगळी जण मला म्हणते ते तू टिळ्याचा व्हिडिओ टाकून अचानकच आम्हाला धप्पा दिला. तसाच धप्पा आहे ना 4 महिन्यापूर्वी तुमच्या भावाला बसला होता जेव्हा मला पाहुणं बघायला आलं होतं. आणि त्याच्यात पण अवघड असं झालं होतं की सगळ्या तयाऱ्या मला एकाच दिवसात करायच्या होत्या. त्याच्यात माझ्या तयाऱ्या चालू होत्या ते तर ठीक आहे, पण पूर्वीवाली बघायला मला येणार आहे आणि मी साड्या आणायला बहिणींना गेलतो. क्योंकि उनको है ना खुश करना था, क्योंकि अगला अख्खा कमवून कुछ करना था. बाकी ठिकाणी पाहुणं बघायला आलं की कांदा पोहायचा कार्यक्रम म्हणतात, पण आमच्या इथं मासवडी असती. मग आम्ही काय म्हणू, इथं किचन वाटेमध्ये ना फुल युद्धाचं वातावरण होतं, कारण की बाहेर पाहुणं आलं होतं. कोण वड्या करतय, कोण पापड तळतय, तर कोण रस्सा करतय. आणि ह्या सगळ्यातच अचानकच माझी दडदड वाढली होती, कारण की आता मला प्रश्न विचारायचा कार्यक्रम होता. बोर्डाच्या पेपरला जेवढी भीती नव्हती वाटली तेवढी भीती त्या टायमाला तवा वाटत होती. मग शेवटी जीवनातला तो पण पेपर संपला आणि मग पाहुण्यांना आपलं नवीन बंगल्याचं काम चालू होतं ते बघायला नेलं. मग जशी सगळी पाहणी पूर्ण झाली मग जेवणाची तयारी केली आणि मग शेवटी टावेल टोपीचा कार्यक्रम झाला आणि अशारित्या तुमच्या भावाचा बघाबघीचा कार्यक्रम पूर्ण झाला. आणि आता लग्न पण लवकरच आहे, ते सांगतो तुम्हाला उद्याच्या ब्लॉग मध्ये. रामकृष्ण हरी.